शिवसेनेमध्ये सामना रंगलेला असताना दुसरीकडे शिवसेना उबाठा आणि मनसे या दोन पक्षांमधलं अंतर झपाट्यानं कमी होत चाललंय। त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चेसाठी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची गरज नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। तर दुसरीकडे एकत्र येण्याच्या मागणीसाठी सध्या बॅनरबाजीचं सत्र सुद्धा पाहायला मिळतंय। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मुंबईसह राज्यभरात जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू झाल्यानं दोन्ही पक्षाच्या सैनिकांना चांगलाच हुरूप आलाय। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या असे बॅनर लावण्यात आले। मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र या, राजकीय अस्तित्वासाठी, शिवरायांचा महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी एकत्र या असं बॅनरवर नमूद करण्यात आलंय। बटेंगे तो कटेंगे हे न विसरता एकत्र या असं आवाहनही करण्यात आलंय। तर एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे अत्यंत सकारात्मक असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही, त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही। या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना, दोन्ही बाजूला। शिवसैनिक, मनसैनिक आणि अनेक मराठी भाषकांना दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र यावेत असं वाटतं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाचा मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा दरारा वाढेल असं कार्यकर्त्यांना वाटतंय। ही राजकीय गरज ही केवळ उद्धव ठाकरे यांची आहे असं नाही आहे, परंतु ती राज ठाकरे यांच्या पक्षाची सुद्धा आहे। अन्यथा राज ठाकरे यांनी असं विधान केलंच नसतं। आज मनसे असो किंवा शिवसेना, या दोघांनाही राजकीयदृष्ट्या खंबीर व्हायचं आहे, मजबूत व्हायचं आहे, पाय रोवायचे आहेत, मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलं अस्तित्व दाखवायचं आहे। मग स्वतंत्र लढून दाखवायचं की एकत्र येऊन दाखवायचं। एकत्र आल्यास काय प्रतिक्रिया उमटते याचा अंदाज हे दोघंही नेते शांतपणे घेत आहेत, त्यांच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया जोखतायत। मुंबई आणि राज्यात बॅनरबाजी सुरू आहे, तर उद्धव ठाकरे कुटुंबासह युरोपला रवाना झाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही परदेश दौऱ्यावर आहेत, त्यामुळे हे दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर एकत्र येण्याबाबत काय निर्णय होतो याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मात्र तोपर्यंत बॅनरबाजी सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।